बालमित्रांनो, आपण आता अक्षर कशी तयार झालेली आहेत ती पाहूया. आता हे वी अक्षर, विमानाचं वी. तर हे वी कसं तयार झालेलं आहे? व आणि ई, व आणि ई याच्यापासून झालं वी. आता डी कसं तयार झालं? ड आणि ई याच्यापासून झालं डी. मी, मी हे अक्षर कसं बनलं? म आणि ई याच्यापासून बनलं मी. क आणि ई यांच्यापासून की. की कसं बनलं कळलं? क आणि ई, की. आता व आणि ई काय बनेल? वी. ड ई, डी. म ई, मी. क ई, की. आता आ तर आपल्याला माहीतच आहे. व आ वा. म आ मा. ळ आ ळा. न आ ना. क आ का. ड आ डा. समजलं? आता खाली असणारे अक्षर पण तशीच पाहूया. स ई सी. स ई सी. आता इथं जे राहिलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. स ई काय तयार होईल? सी. व ई काय तयार होईल? वी. व ई वी. ग ई गी. ग ई गी. ब ई बी. ब ई बी. घ ई घी. घ ई घी. र ई री. र ई री. य ई ई. य ई ई. ह ई ही. ह ई ही. न ई नी. न ई नी. ड ई डी. ड ई डी. म ई मी. म ई मी. ळ ई ळी. ळ ई ळी. समजलं? अशा पद्धतीनं ह्या दोन्ही प्रकारच्या ई, ई ई ई ई ई ई अशा दोन ईचे आवाज असणाऱ्या, एक समोरून आणि एक पाठीमागून. आता सच्या समोरून ई आहे, तर घच्या मागून ई आहे. असं समोरून ई आणि मागून ई अशा दोन प्रकारच्या ई त्यांचा आपण वाचन केलेलं आहे. आणि असे अक्षर, आणि त्या अक्षराला समोरून ई लावल्यानंतर कसा आवाज होतो आणि त्या अक्षराला पाठीमागून ई लावल्यानंतर कसा आवाज होतो याचा सराव आपण करायचा. समजलं? घरी हे लिहून काढा. हे जे राहिलेलं आहे ते तिथं लिहा आणि भरपूर वाचायचा सराव करा.